हॅलो फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, उद्या महाशिवरात्रीचा उपवास आहे आणि आज मी तुम्हाला उपवास स्पेशल एक स्वीटची रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे रताळ्याचे गुलाबजामुन. तर फ्रेंड्स, हे जे रताळ्याचे गुलाबजामुन आहेत ते बनवायलाही अगदी सोपे आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. तर प्लीज आपल्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही देखील या महाशिवरात्रीला हे जामून नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी इथे मी अर्धा किलो रताळे घेतलेले आहेत. या रताळ्यांवरती खूप माती असते, तर त्यामुळे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर आता हे जे रताळे आहेत तर ते आपल्याला कुकरमध्ये डायरेक्ट पाण्यामध्ये उकडून न घेता याला चाळणीमध्ये ठेवून वाफवायचे आहेत किंवा कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालता ठेवून वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी कुकरमध्ये याला स्टँडवरती ठेवून वाफवून घेतलेलं आहे. त्याचे आता साले काढून घ्यायचे आहेत. तर हे जे रताळे आहेत तर ते जास्त प्रमाणामध्ये जर शिजले गेले तर ते जामून व्यवस्थित होणार नाहीत. तर इथे आता आपल्याला पूर्ण रताळ्यांच्या साली व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या रताळ्यांवरील सर्व साली काढून झालेल्या आहेत. तर आता आपल्याला या रताळ्यांना स्मॅश करून घ्यायचं आहे. तर मी हाताने स्मॅश न करता याला खिसणीने स्मॅश करणार आहे. रताळ्यांना खिसणीने स्मॅश केल्यामुळे यामध्ये थोड्या देखील गाठी राहणार नाहीत आणि जर गाठी राहिल्या तर आपले जामून हे सॉफ्ट होणार नाहीत. त्यामुळे आपण याला खिसणीने स्मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे अशा प्रकारे सर्व रताळे आपले किसून झालेले आहेत. तर त्यानंतर आता आपण यामध्ये दूध पावडर मिक्स करणार आहोत. तर इथे मी एक मोठी वाटी दूध पावडर घेतलेली आहे, परंतु आपण दूध पावडर एकदम न वापरता ती लागेल तशी वापरणार आहोत. रताळे कितपत शिजलेले आहेत त्यावरती दूध पावडरचे प्रमाण हे वापरले जाते. तर इथे आता मी थोडेसे दूध पावडर घालून याला मिक्स करून घेणार आहे आणि याची जी बाइंडिंग आहे तर त्यावरती आपण दूध पावडर आणखीन घालायची का नाही ते ठरवणार आहोत. आपण हे रताळ्याचे गुलाबजामुन बनवत असताना इथे फक्त दूध पावडर वापरलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला दूध पावडरसोबतच थोडासा यामध्ये खवा देखील ॲड करायचा असेल तरी देखील तुम्ही करू शकता. तर खवा ॲड केल्यानंतर देखील याची खूप छान टेस्ट येते. तर इथे मला या मिश्रणासाठी पूर्ण 1 वाटी दूध पावडर लागलेली आहे. तर आता हे मिश्रण सेट होण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटे ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आता आपण गुलाबजामुनसाठी लागणारा पाक बनवून घेणार आहोत. तर पाक बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे. वजनी प्रमाणात पाहिलं तर ही 300 ग्राम साखर आहे. तर आता साखर एका पातेल्यामध्ये घालायची आहे आणि सेम त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. साखर आणि पाणी व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतरच आपल्याला गॅस सुरू करायचा आहे. गॅस सुरू केल्यानंतर आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपण रेग्युलर गुलाबजामुन बनवताना ज्याप्रमाणे पाक बनवतो त्याप्रमाणेच याचा पाक बनवून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर या पाकामध्ये मी आता थोडीशी विलायची टाकून घेतलेली आहे आणि विलायची टाकल्यानंतर मी इथे पाक चेक केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपला जो पाक आहे तर तो रेडी झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर आता आपला गुलाबजामुनचा पाक बनवून रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपण गुलाबजामुन बनवून घेणार आहोत. तर आपले जे मिश्रण आहे तर ते व्यवस्थित सेट झालेले आहे. तर आता इथे हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे गुलाबजामुन बनवून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे तर ती खूप म्हणजे खूप सोपी आहे. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. हे जे गुलाबजामुन आहेत तर ते खाल्ल्यानंतर असे वाटणार देखील नाही की हे उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामुन आहेत. तर इथे अशा प्रकारे आपले सर्व गुलाबजामुन बनवून रेडी झालेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता की एकदम सॉफ्ट गुलाबजामुन बनवून रेडी झालेले आहेत. याला कुठेही एक देखील चीर पडलेली नाही. जर चीर पडली तर गुलाबजामुन तेलामध्ये फुटू शकतात. तर आता इथे तेल गरम केलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला एक एक गुलाबजामुन सोडून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही गुलाबजामुन तेलामध्ये सोडत असता तर तेव्हा गॅसची फ्लेम ही थोडीशी हाय ठेवायची आहे. लो फ्लेमवरती जर तुम्ही गुलाबजामुन तेलामध्ये सोडलं तर ते फुटण्याची शक्यता असते. तर इथे आता आपल्या गुलाबजामुनला एकदम मीडियम फ्लेमवरती खरपूस लाल रंगावरती तळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या गुलाबजामुनला किती छान असा खरपूस लाल रंग आलेला आहे ते. तर फ्रेंड्स, हे जे गुलाबजामुन आहेत तर ते तुम्ही पाहिल्यानंतर म्हणणार देखील नाहीत की ते रताळ्याचे आहेत. तर हे गुलाबजामुन व्यवस्थितपणे तळून रेडी झालेले आहेत. सेम अशाच प्रकारे आपण सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहोत. तर इथे आता आपले सर्व गुलाबजामुन तळून रेडी झालेले आहेत आणि आपला पाक देखील थोडासा थंड झालेला आहे. तर आता हे गुलाबजामुन आपण पाकामध्ये सोडून घ्यायचे आहेत. हे गुलाबजामुन पाकामध्ये सोडल्यानंतर अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये छान मुरले जातात. तर इथे 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की आपले उपवासाचे गुलाबजामुन हे खाण्यासाठी रेडी आहेत. तर फ्रेंड्स, इथे मी तुम्हाला एक गुलाबजामुन कट करून दाखवते. तर इथे कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तो किती सॉफ्ट असा झालेला आहे
तर फ्रेंड्स, तुम्ही देखील ही उपवास स्पेशल रताळ्याच्या गुलाबजामुनची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही ती नक्की आवडणार आहे. त्याचबरोबर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना परिपूर्ण जेवणतर्फे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.